1 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर केला. पण त्यांनी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच यूपीएस लागू करण्याचा निर्णय घेतला. पण भारतामध्ये फक्त सरकारी कर्मचाऱ्यांनाच सरकारकडून पेन्शन दिले जाते. खासगी क्षेत्रामध्ये सुद्धा काही कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळतो, प्रॉव्हिडंट फंड वगैरे मिळतो, हे आपल्याला माहिती आहे. पण असंघटित क्षेत्रामध्ये जे आहे त्यांना कोणतेही पेन्शन लागू होत नाही आणि एकूणच त्यांचं भविष्य जे आहे ते इन्सिक्युअर राहतं. आणि याचाच विचार करून आता सरकारने देशातील सर्वच नागरिकांसाठी नवी पेन्शन योजना आणण्याचा विचार केलेला आहे. त्याला युनिव्हर्सल पेन्शन स्कीम असं नाव दिलं जाणार आहे. एकदा रिटायर झाल्यानंतर संपूर्ण आयुष्य कष्ट केलेल्या प्रत्येक नागरिकाला आर्थिक सुरक्षा प्रदान करणं हा याचा उद्देश असणार आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार कामगार आणि रोजगार मंत्रालयानं या योजनेवरती काम सुरू केलेलं आहे. थोडक्यात फक्त सरकारीच नाही तर खासगी नोकरी किंवा जे असंघटित क्षेत्रामध्ये काम करतायत त्यांचा सुद्धा याच्यामध्ये सहभाग असणार आहे. ज्यांना नोकरी नाही ते सुद्धा याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात. आता ही स्कीम नेमकी काय आहे हे आपण जाणून घेऊयात. युनिव्हर्सल पेन्शन स्कीम आणि युनिफाईड पेन्शन स्कीम हे कसं वेगळं आहे ते समजून घेऊयात. आणि जी सर्वांसाठी लागू असणारी पेन्शन स्कीम आहे युनिव्हर्सल पेन्शन स्कीम, याच्यामध्ये सरकार कॉन्ट्रीब्युशन करणार आहे किंवा नाही याचं उत्तर सुद्धा जाणून घेऊयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आता सर्वप्रथम हे लक्षात घ्या की युनिफाईड पेन्शन स्कीम ही वेगळी गोष्ट आहे आणि युनिव्हर्सल पेन्शन स्कीम ही वेगळी गोष्ट आहे. युनिफाईड पेन्शन स्कीम ही केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारातून सुद्धा थोडेफार पैसे कट होतात, यासोबतच सरकार सुद्धा त्याच्यामध्ये काही पैसे टाकत असतं आणि ही युनिव्हर्सल पेन्शन स्कीम ही थोडीशी वेगळी आहे. नवीन पेन्शन योजना अर्थात न्यू पेन्शन स्कीम याच्याऐवजी केंद्र सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन योजना आणली होती. 23 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे आणि कर्मचाऱ्यांना यूपीएस किंवा एनपीएस निवडण्याचा पर्याय सुद्धा देण्यात आलेला होता. आता युनिफाईड पेन्शन स्कीम जी आहे त्याच्यामधले महत्त्वाचे मुद्दे काय आहेत ते समजून घेऊयात. खात्रीशीर पेन्शन हे मागील वर्षाच्या सरासरी पगाराच्या 50% याच्यामध्ये असणार आहे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीच्या आधीच्या 12 महिन्यांचे म्हणजे शेवटचे 12 महिने हे सरासरी मूळ वेतनाचे म्हणजे बेसिक पेच्या 50% निवृत्ती वेतन म्हणून दिले जाणार आहे. यासोबतच एखाद्या कर्मचाऱ्याला त्याच्या नोकरीच्या शेवटच्या वर्षी जर का 50,000 रुपये असं बेसिक पे असेल तर निवृत्तीनंतर त्याला दरमहा 25,000 रुपये पेन्शन मिळणार आहे. जे 25 वर्षापेक्षा कमी काळ सेवेमध्ये आहेत त्यांना सुद्धा त्याच प्रमाणामध्ये पेन्शन मिळेल. 25 वर्षाहून अधिक वर्ष सेवेत असलेल्यांना मूळ वेतनाच्या 50% रक्कम दिली जाणार आहे. आणि जर का सेवा 25 वर्षापेक्षा कमी आणि 10 वर्षापेक्षा जास्त असेल तर त्याच प्रमाणात पेन्शन कमी सुद्धा केली जाणार आहे. 10 वर्ष किंवा त्याच्याहून अधिक काळ काम करणाऱ्यांना किमान 10,000 रुपये पेन्शन मिळेल. आणि जर का एखाद्या कर्मचाऱ्यानं 10 वर्षांपेक्षा जास्त आणि 25 वर्षापेक्षा कमी काळ काम केलेलं असेल तर त्याचं मूळ वेतन कितीही असलं तरी सुद्धा त्याला किमान पेन्शन मिळणार आहे. म्हणजे 10,000 रुपये पेन्शन ही नक्कीच मिळणार आहे. समजा एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यानं 12 वर्षाच्या सेवेनंतर काही कारणास्तव निवृत्ती घेतलेली असेल आणि त्याचं मूळ वेतन 20,000 रुपयांपेक्षा कमी असेल तरीही त्याला दरमहा 10,000 रुपये पेन्शन मिळेल. त्याच्यामध्ये महागाईची सुद्धा भर पडणार आहे. यासोबतच जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियाला 60% पेन्शन मिळेल. आता हे मी कशाविषयी सांगतोय तर ही युनिफाईड पेन्शन स्कीम जी केंद्रीय कर्मचारी किंवा जे सरकारी सेवेमध्ये आहेत त्यांच्यासाठी असणारी ही स्कीम आहे. आता जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांना एनपीएस किंवा यूपीएस याच्यापैकी एक पर्याय निवडायचा सुद्धा होता. आता यूपीएस जे आहे याच्यामध्ये केंद्र सरकारकडून 18% हिस्सा जो आहे तो उचलला जातो आणि या योजनेमध्ये कर्मचाऱ्यांचं वेतन जे आहे ते सुद्धा कपात केलं जात नाही. 2004 सालापर्यंत भारतामध्ये निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी 2 वेगवेगळ्या योजना अस्तित्वात होत्या. एक होती खाजगी काम करणारे जे आहेत खाजगी कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी प्रॉव्हिडंट फंड किंवा पीएफ आणि दुसरे म्हणजे सरकारी जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठीची पेन्शन योजना. प्रॉव्हिडंट फंड म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, भविष्य निर्वाह निधी अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या कार्यकालात त्यांच्या पगारातून दरमहा काही रक्कम कापून त्याच्यामध्ये जमा केली जाते आणि तेवढीच रक्कम
कंपनीकडून सुद्धा जमा केली जाते। या फंडातले पैसे कर्मचाऱ्यांना काही विशिष्ट कारणासाठी काढता येतात किंवा निवृत्तीनंतर सुद्धा वापरता येतात। आता येऊयात युनिव्हर्सल पेन्शन योजना जी आहे जी सरकारकडून नवीन आणली जाते त्याच्याकडे। सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनमध्ये काही रक्कम जी आहे ही सरकारकडून त्याचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये काही ना काहीतरी टाकलं जातं। PF जर का आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा कंपनीकडून काही ना काही रक्कम जी आहे किंवा काहीतरी कॉन्ट्रीब्युशन त्या कंपनीकडून केलं जातं। पण असंघटित कर्मचारी जे आहेत त्यांच्यासाठीचा प्रश्न मोठा आहे। आपल्या देशातील लोकसंख्येपैकी एक मोठा वर्ग जो आहे तो असंघटित क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि त्यांचा बहुतांश पगार हा पूर्णपणे खर्च केला जातो। परिणामी या वर्गाला भविष्यासाठी सुरक्षितता म्हणून काही बचत करणं शक्य होत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये वय वाढत जाताना या मंडळींना नंतरच्या काळामध्ये म्हणजे उतार वयामध्ये आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो। त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला सुद्धा या अडचणीचा सामना करावा लागतो। पण आता या युनिव्हर्सल पेन्शन योजनेअंतर्गत पगारदार वर्ग आणि जे सेल्फ एम्प्लॉईड नागरिक आहेत त्यांच्यासाठी पेन्शनची तरतूद केली जाणार आहे आणि यामुळे दिलं जाणारे योगदान जे असणार आहे त्या व्यक्तीचं हे ऐच्छिक असणार आहे। ती व्यक्ती त्याच्या मर्जीनुसार त्याची एकूण क्षमता किती आहे, बचत किती करू शकतो याच्यानुसार त्याच्यामध्ये रक्कम जमा करू शकतं। आता ह्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे सरकार याच्यामध्ये कोणत्याही बाजूनं कॉन्ट्रीब्युशन देणार नाहीये। म्हणजे जसं मगाशी सांगितलं युनिफाईड पेन्शन स्कीम जी आहे त्याच्यामध्ये 18% कॉन्ट्रीब्युशन सरकार करते। प्रॉव्हिडंट फंडमध्ये सुद्धा कंपनी काही ना काहीतरी त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करते। पण या युनिव्हर्सल पेन्शन स्कीममध्ये सरकारकडून कोणत्याही पद्धतीचं कॉन्ट्रीब्युशन केलं जाणार नाहीये अशी आत्तापर्यंत बातमी तरी नाही। त्याच्यामुळे थोडक्यात आपणच केलेली बचत जी आहे ती या युनिव्हर्सल पेन्शन स्कीममध्ये असणार आहे। या नव्या योजनेमध्ये काही जुन्या योजनांचा सुद्धा समावेश केला जाणार आहे। उदाहरण जर का द्यायचं झालं तर प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आणि राष्ट्रीय पेन्शन योजना व्यापारी आणि स्वयंरोजगारासाठी जी होती ती सुद्धा याच्यामध्ये विलीन केली जाऊ शकते। या दोन्ही योजना ऐच्छिक आहेत ज्याच्यामध्ये 60 वर्षानंतर दरमहा 3000 रुपयाची पेन्शन दिली जाते आणि यासाठी त्या व्यक्तीला 55 रुपयापासून ते 200 रुपयापर्यंत पैसे जमा करावे लागतात आणि ही रक्कम त्या व्यक्तीच्या वयावरती अवलंबून असते। तुम्ही जेवढे पैसे गुंतवता किंवा जेवढे पैसे जमा करता तेवढीच रक्कम सरकार सुद्धा गुंतवत होती। सरकारला विश्वास असा आहे की युनिव्हर्सल पेन्शन स्कीम योजना लोकांना अधिक आकर्षक करेल। यासोबतच सर्व स्तरातील जे लोक आहेत किंवा असंघटित क्षेत्रातील जे कामगार आहेत त्या सर्वांना याचा लाभ मिळू शकतो। असंघटित क्षेत्रातले कामगार, व्यापारी आणि स्वयंरोजगार करणारे जे आहेत या सर्वांना योजनेचा लाभ मिळावा अशी सरकारची इच्छा आहे। 18 वर्ष वय किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती या योजनेमध्ये सहभागी होऊ शकते। तुम्हाला याच्यामध्ये योगदान द्यायचं असून तुमच्या योगदानावरती तुम्हाला नेमकी किती पेन्शन मिळणार हे ठरणार आहे। ही योजना EPFO अंतर्गत आणण्याचा सरकारचा विचार आहे आणि सध्या या योजनेच्या एकूण स्ट्रक्चरवरती काम चालू आहे। आजच्या दिवशी असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी NPS मध्ये गुंतवणूक करणं जरी शक्य नसलं तरी सुद्धा अटल पेन्शनमध्ये ते गुंतवणूक करू शकतात। अटल पेन्शन योजना नावाची एक स्कीम आहे तिथे ते निश्चितपणे तशी गुंतवणूक करू शकतात। न्यू पेन्शन स्कीममध्ये 14% वाटा सरकार देत होतं। 1 एप्रिल 2025ला UPS लागू होणार असं सांगितलं जात होतं। त्याच्यामध्ये सुद्धा सरकार 18-18.5% देणार होतं। त्याच्यामुळे सरकारचा अतिरिक्त खर्च जो आहे तो 6250 कोटी रुपयांनी वाढणार होता आणि केंद्र सरकारच्या सेवेत असणाऱ्या 23 लाख कर्मचाऱ्यांचा याच्यामध्ये फायदा होणार होता। कर्मचाऱ्यांनी न्यू पेन्शन स्कीम स्वीकारायची की UPS स्वीकारायची हे त्या व्यक्तीवरती अवलंबून आहे। पण युनिव्हर्सल पेन्शन स्कीम जी आहे ही सगळ्यांसाठी लागू असणार आहे। जो ह्याच्यामध्ये सहभाग घेऊ इच्छितो त्याच्या कुवतीनुसार तो त्याच्यामध्ये निश्चितपणे सहभागी होऊ शकतो। परत एकदा सांगतो अजूनपर्यंत तरी अशी माहिती नाही आहे की सरकार याच्यामध्ये त्यांच्या बाजूने काही कॉन्ट्रीब्यूट करणार आहे म्हणून। जोपर्यंत फायनल होत नाही तोपर्यंत याच्यामध्ये नेमक्या काय सोयी सुविधा असू शकतील, सरकार हे कसं आणणार आहे याच्याविषयी सांगता येणार नाही, कारण सध्या या योजनेच्या स्वरूपावरती एकूण स्ट्रक्चरवरती काम अजून सुरू आहे। आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। युनिव्हर्सल पेन्शन स्कीमकडून तुमच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत हे सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका। धन्यवाद।